तुमच्यासोबत असं होतंय का, की सकाळी उठल्याबरोबर पोट नीट साफ होत नाही, जास्त वेळ बसावं लागतं किंवा पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. तर हा प्रॉब्लेम खूप लोकांना आहे आणि इग्नोर केलं तर पुढे गॅस, ऍसिडिटी, अगदी त्वचेवर सुद्धा परिणाम दिसतो. म्हणून आज मी तुम्हाला एक खूप सोपा आणि इफेक्टिव्ह घरगुती काढा सांगणार आहे. आपण काय करतो, असं काही जाणवलं की लगेच औषधं घेतो. पण खरं कारण काय आहे, काय होतंय हे आपण कधीच ओळखून घेत नाही. पाणी कमी पिणे, चुकीचे खाणे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक असणे, म्हणून आतड्यांना नॅचरली चालना देणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर यासाठी मी सांगणार आहे एक काढा, तो बनवायचा कसा. हे काढा बनवणं तर खूप सोपे आहे. एक ग्लास पाणी घ्या, त्यात टाका अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि 4 ते 5 मनुके, काळे मनुके. हे सगळे 5 ते 7 मिनिटं उकळून घ्या आणि नंतर गाळून कोमट असताना त्याला पिऊन घ्या. आता तुम्ही विचार कराल, हा काढा काय करत असेल? तर सोप्या भाषेत सांगते. त्रिफळा हा आतड्यांची साफसफाई करतो, म्हणजेच काय, तर आत साचलेलं सगळं बाहेर काढायला मदत करतो. मनुके काय करतात, तर ते आतड्यांना आतून ओलावा देतात, त्यामुळे पोट हे मऊ राहतं. जिरे डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करतात आणि बडीशेप हे पोट शांत ठेवतं, गॅस कमी करतं. म्हणजे हा काढा आतून फुल सिस्टीम सेट करतो. म्हणून जर तुम्ही हा काढा रात्री घेतला तर सकाळी पोट साफ होणं हे खूप इझी होऊन जातं. जोर लावावा लागत नाही आणि पोट हे हलकं वाटतं. हा काढा कधी प्यावा, तर हा काढा तुम्ही झोपण्याच्या 30 मिनिटं आधी प्या. दिवसातून एक वेळा पुरेसा आहे. याला किमान 5 ते 7 दिवस रेग्युलर पिऊन बघा, तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी भरपूर प्या, रात्री जड खाणं टाळा आणि थोडे चालणे सुरू करा. तर या गोष्टींमुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम किती दिवसांपासून सॉल्व्ह होत आहे, तुम्हाला हा प्रॉब्लेम किती दिवसांपासून आहे, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला याच्यासाठी आणखी इझी टिप्स देईन. आणि अशाच युजफुल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.